मंत्री नितेश राणेंविरोधात पुण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। निधी वाटपावरून केलेल्या विधानानंतर कोथरूड परिसरात बॅनर लागलेले आहेत। मंत्री नितेश राणेंविरोधात पुण्यात बॅनरबाजी केली जाते। निधी वाटपावरून केलेल्या विधानानंतर कोथरूड परिसरात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब असा आशय लिहून बॅनरवरून निशाणा साधण्यात आलेला आहे। हे बॅनर सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। भले ही मैं किसी को धमकी दूं, मुझे बचाने के लिए मेरा बॉस है, असं सुद्धा या बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे। मंत्री नितेश राणेंविरोधात ही बॅनरबाजी करण्यात आली। मुख्यमंत्री महोदय हाच का निष्पक्षपातीपणा असा सुद्धा आशय या बॅनरवर आहे। सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब अशा शब्दांमध्ये निशाणा साधण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये हे बॅनर लागलेले आहे। तर नितेश राणे नेमकं काय म्हणालेले होते, त्यांच्या कोणत्या वक्तव्यावरून आता टीका करण्यासाठी हे बॅनर लावले जात आहेत, आपण ते वक्तव्य सुद्धा पाहूया। लोकांना सांगितलेलं आहे उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावांचे सरपंचांची यादी काढा। जिथे जिथे उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, ती त्या गावामध्ये 1 रुपयाची निधी देणार नाही, एवढं मी तुम्हाला आजच सांगतो। काहीच देणार नाही। कोणाला गावाचा विकास करायचा असेल इथे येऊन प्रवेश करून जावा, भरघोस काम होऊन जातील, नाही तर विकास होणार नाही। आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो, आपण हात जर राखून ठेवत नाही, त्याची चिंता करू नका। या जिल्ह्यामध्ये 3 राणे निवडून आले। या कोकणामध्ये जर या मुसलमानांनी मस्ती करायचा प्रयत्न केला तर तुमचं शेवटचं अंड पण ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेवा या जमिनीला। मग काय होईल ते होईल। आपल्याला कुठे निवडणुकीचं आयुष्यभर कोणी लिहून दिलंय का ॲफिडेव्हिट की तुला आयुष्यभर निवडणुका लढवायच्या? नाही लढवणार, चल, पण तुला सोडणार नाही समोरच्याला, लक्षात ठेव। चला, तुम्ही धर्मासाठी काही करू शकता, आम्ही नाही करू शकत का? या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार पुण्यावरून जोडले गेलेले आहेत, कारण हे जे बॅनर्स लागलेत ते पुण्यामध्ये लागलेले आहेत। बालाजी, पुण्यामध्ये हे सगळे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत, अर्थात नितेश राणेंवर टीका करण्यासाठी म्हणून बॅनर लागलेले आहेत। या बॅनर नेमके कोणी लावलेले आहेत आणि त्या बॅनर लावणाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय? राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हे सगळे बॅनरबाजी लावण्यात आलेली आहे आणि सत्तेचा माज जो आहे तो यातून दिसतोय नितेश राणेच्या। त्या संदर्भात हा जो माज आहे तो माज बरा नसल्याचं या बॅनरवर म्हटलेलं आहे आणि तीच त्यांची प्रतिक्रिया आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेत की हाच का तुमचा निष्पक्षपातीपणा? कारण ज्यावेळेस मुख्यमंत्री एखाद्या पदाची संविधानिक पदावर बसतात त्यावेळेस ते राज्याचे मुख्यमंत्री असतात। त्यामुळे नितेश राणेचं जे वक्तव्य आहे की महाविकास आघाडी उभाटा गटाचे जिथं आमदार सरपंच आहेत त्या ठिकाणी निधी देणार नाही, या वक्तव्याविरोध हा सगळा रोज जो आहे तो या बॅनरमधून पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। आणि अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्याने वक्तव्य का करावं आणि हे करणं कितपत योग्य आहे, या सगळ्या गोष्टी आता या बॅनरच्या चर्चेवरून सुरू आहेत। सातत्याने नितेश राणे वादाचे वक्तव्य करत असतात, त्यातलाच हा एक वाद आहे आणि हा वादाचा जो प्रतिक्रिया आहे ती या सगळ्या बॅनरमधून आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। बातम्या आपण पाहतोय पुण्यामधून। नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यामध्ये त्यांचा निषेध करणारे, विरोध करणारे बॅनर्स हे लावण्यात आलेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब असा आशय लिहून नितेश राणे यांचा निषेध करण्यात आलेला आहे। पुण्याच्या कोथरूड परिसरात हे बॅनर लावलेले आहेत। निधी वाटपासंदर्भात नितेश राणे यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर हे बॅनर्स पुण्याच्या कोथरूड परिसरात झळकले।